Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511-280-465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या काही लेक्चर्स पासून आपण जिओग्राफी ऑप्शनचे काही महत्त्वाचे इश्यूज जे आहेत ते डिस्कस करतोय. लास्ट एका पार्ट मध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक थिअरीचा पार्ट डिस्कस केला आहे. आपण त्यामध्ये समजून घेतलं की एक्झॅक्टली ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी म्हणजे नेमका मुद्दा काय. त्यामध्ये आपण माहिती घेतली की प्लेटचा अर्थ काय असेल, टेक्टॉनिक्स काय असतील, मीनिंग आपण समजून घेतलं. देन ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी कशा कॉन्सेप्ट्सवर बेस्ड आहे त्याची आपण माहिती घेतली. दॅट इज कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. सी फ्लोर स्प्रेडिंग सुद्धा आपण समजून घेतोय. देन प्लेट्स काय काय असतील, क्लासिफिकेशन आपण बघितलं प्लेटचं, ओशनिक प्लेट, कॉन्टिनेंटल प्लेट, त्यांच्या प्रॉपर्टीज याची आपण माहिती घेतली. त्यानंतर मेजर प्लेट्स काय असतील, जगातल्या आपण मेजर प्लेट्स बघितल्या. त्यामध्ये आपण एकूण 7 प्लेट्सची चर्चा केली. त्यानंतर आय टोल्ड यू की जवळपास 20 मायनर प्लेट्स असतील, त्यांची सुद्धा आपण नाव बघितली, कोणत्या कोणत्या महत्वाच्या मायनर प्लेट्स आणि मेजर प्लेट्स आहेत. फायनली आपण एका मुद्द्यावर येऊन आपली चर्चा थांबवली होती. दॅट वॉज डायव्हर्जंट बाउंडरीज किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन्स. आपण हे समजून घेतलं होतं की या ज्या प्लेट्स आहे त्यांची मोशन नेहमी रिलेटिव्ह असेल आणि त्या रिलेटिव्ह मोशन मध्ये 3 प्रकारच्या मोशन्स होऊ शकतात. एक, प्लेट विल कम टुवर्ड्स इच अदर, ठीक आहे. त्यानंतर प्लेट्स मे गो अवे फ्रॉम इच अदर अँड प्लेट्स विल जस्ट स्लीप पास्ट इच अदर. तर अशा प्रकारची ही जी मुवमेंट आहे 3 प्रकारे रिलेटिव्ह मुवमेंट असू शकते. त्यातली पहिली मुवमेंट होती जेव्हा प्लेट्स आपण बघितल्या, प्लेट्स वी आर गोइंग अवे फ्रॉम इच अदर, आणि यामध्ये जी बाउंड्री निर्माण होते दॅट इज डायव्हर्जंट बाउंड्री ऑर कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन. कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन सोबत कोणते कोणते फीचर्स असतील दॅट इज समथिंग वी डिस्कस्ड. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिली चर्चा केली होती दॅट वॉज डिकम्प्रेशन मेल्टिंग. अतिशय महत्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये आपण समजून घेतलं की काय प्रोसेस होते, कशा प्रकारे लावा जो आहे तो जनरेट होतोय, मॅग्मा जनरेट होतो आणि तो सरफेसवर येऊन त्याची कुलिंग होते. तर मोस्टली बसाल्टिक लावा असेल बिकॉज इट इज कमिंग फ्रॉम मॅन्टल. तर ऑलरेडी आपण याची सुद्धा चर्चा केली होती की मॅन्टल हॅज गुड अमाउंट ऑफ आयरन अँड मॅग्नेशियम, आणि त्यामुळे तुम्हाला इथे जो लावा दिसेल दॅट विल बी बसाल्टिक लावा. ज्या वेळेला आपण रॉक्सची चर्चा करू, वेन वी विल डिस्कस रॉक्स, त्या ठिकाणी तुम्हाला हे बसाल्टिक काय असेल किंवा ग्रॅनिटिक काय असेल, ऍसिडिक लावा, बेसिक लावा, या सर्वांची माहिती जी आहे ती खूप चांगल्याने मिळेल. तर सध्या मे बी थोडंफार कन्फ्युजन असेल बट देन इट विल बी क्लिअर. व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतात. सी फ्लोअरची निर्मिती होते ते आपण बघितलं कशा प्रकारे. देर इज अ formation of new sea floor and this is something which is going to translate into a process called ridge push. तर याची सुद्धा आपण माहिती घेतली लास्ट लेक्चर मध्ये. आणि त्यानंतर काही ओशन रिलीफ्स निर्माण होतात दॅट इज सबमरीन रिजेस आणि रायझेस त्यांना म्हटलं जातं, आणि शालो फोकस अर्थक्वेक सुद्धा आपल्याला इथे दिसून येतात. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीज आपण बघितल्या दॅट इज विथ डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. इन दिस पार्ट वी विल डिस्कस कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज. आता या कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज डिस्कस करायच्या आधी डायव्हर्जंट बाउंड्रीज कुठे कुठे आहेत ते आपण एकदा आयडेंटिफाय करून घेऊ. सो यू कॅन सी जिथे तुम्हाला 2 सरळ रेषा दिसत आहेत दॅट इज डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. तर या ठिकाणी बघा, हिअर यू विल फाइंड ही आइसलँड पासून सुरू होते. यू कॅन सी हिअर मी रेड लाईननी ट्रेस करतोय. सो दिस इज अ डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री, ठीक आहे. कोणत्या 2 प्लेट्स मध्ये ती डायव्हर्जंट बाउंड्री आहे, यू कॅन सी देर इज लाईक नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट, साऊथ अमेरिकन प्लेट आणि आफ्रिकन प्लेट, यांच्या मधोमध ती तुम्हाला डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री जी आहे ती दिसून येते. अगेन दिस विल एक्सटेंड लाईक दिस. हा तुम्ही बघू शकता भाग. त्यानंतर इथे इंडियन प्लेट आहे, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. हा तुम्ही इंडियन ओशन मधला डायव्हर्जंट बाउंड्रीचा भाग बघू शकता. इट इज हिअर. पॅसिफिक प्लेट मधलं तुम्ही या ठिकाणी डायव्हर्जंट बाउंड्री बघू शकता, राईट.
देर इज वन ब्रांच, देर इज अनदर ब्रांच, इथे सुद्धा डायव्हर्जंट बाउंड्री आणि इथे सुद्धा डायव्हर्जंट बाउंड्री आहे. या सर्व भागांमध्ये विल गेट टू सी देर आर डायव्हर्जंट बाउंड्रीज. आता यातलं एक इम्पॉर्टंट फीचर सांगायचं झालं तर हा जो मधला भाग बघताय तुम्ही अटलांटिक ओशन मधला जो मधला भाग आहे, दिस पर्टिक्युलर पार्ट वी कॉल इट ऍज मिड ओशनिक रिज. ठीक आहे, किंवा टू बी व्हेरी स्पेसिफिक दिस इज मिड अटलांटिक रिज. ठीक आहे, अतिशय महत्वाचा फीचर आहे ओशन्स मधला. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. नाउ व्हेन वी से कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज, so obviously one plate is coming towards another. In this process what will happen, one plate will collide with the other, आणि जशी एक प्लेट दुसऱ्या प्लेटला कोलाइड होते त्यामध्ये व्हरायटी ऑफ कंडिशन्स निर्माण होतील, खूप साऱ्या फिनॉमिना आपल्याला बघायला मिळतील. कोणत्या कोणत्या फिनॉमिना असतील, काय काय कंडिशन्स असेल, ऑल वी विल ट्राय टू अंडरस्टँड. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट विल अंडरस्टँड की काय कंडिशन्स होऊ शकतात जिथे हे कॉन्व्हर्जन्स होईल. बघा, आपण 3 प्रकारच्या प्लेट्स बघितल्या होत्या. वन वॉज कॉन्टिनेंटल प्लेट, another was oceanic plate. Just a minute. One was continental plate, another was oceanic plate. Right now we'll just limit our discussion to these plates. Now when we are saying की दोन प्लेट एक दुसऱ्याला येऊन कोलाइड करतायत, देयर कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ कोलिजन्स. सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन हे असेल की दोनही प्लेट जे आहे दीज आर ओशनिक प्लेट्स. दुसरं कॉम्बिनेशन असू शकतं, एक ओशनिक प्लेट आहे ती दुसऱ्या कॉन्टिनेंटल प्लेटला जाऊन कोलाइड करते. आणि तिसरं कॉम्बिनेशन असेल बोथ आर कॉन्टिनेंटल प्लेट्स. ठीक है, जस्ट सी दिस पर्टिकुलर पार्ट. ज्याही कॉन्वर्जिंग बाउंड्रीज आहे जिथेही कोलिजन होत आहे, कोलिजन कॅन बी बिटवीन ओशनिक प्लेट्स, बोथ आर ओशनिक प्लेट्स. कोलिजन कॅन बी बिटवीन वन ओशनिक प्लेट अँड अनदर कॉन्टिनेंटल प्लेट, अँड कोलिजन कॅन बी बिटवीन 2 कॉन्टिनेंटल प्लेट्स. ठीक आहे, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ठीक आहे सर, कॉन्वर्जंट बाउंड्रीज मध्ये you are presenting 3 conditions, but what about divergent boundaries? आपण तर divergent boundary सुद्धा डिस्कस केल्या. डायव्हर्जंट बाउंड्री मध्ये यू डिड नॉट से की देर इज अ बाउंड्री की ओशनिक प्लेट आणि दुसरी ओशनिक प्लेट्स दीज आर गोइंग अवे फ्रॉम इच अदर, किंवा कॉन्टिनेंटल प्लेट्स आर गोइंग अवे फ्रॉम इच अदर, किंवा वन ओशनिक प्लेट अँड अनदर कॉन्टिनेंटल प्लेट इज गोइंग अवे फ्रॉम इच अदर. दिस इज समथिंग वी डू नॉट डिस्कस इन डायव्हर्जंट प्लेट. देर इज अ फंडामेंटल रिझन वाय वी डू नॉट डिस्कस दिस पर्टिक्युलर कॉन्सेप्ट इन डायव्हर्जंट प्लेट. जर तुम्ही डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री बघितली, जस्ट लुक इन टू दिस पर्टिक्युलर मॅप. ऑल ऑफ द डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री कॅन बी फाउंड ओनली इन ओशनिक एरियाज. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता दिस इज डायव्हर्जंट बाउंड्री. ठीक आहे, ऑल ऑफ द डायव्हर्जंट बाउंड्री इट इज प्रेझेंट इन ओनली इन ओशनिक एरियाज. त्याचं एक बेसिक फंडामेंटल रिझन आहे, ते आता क्लिअर नाही होणार, या पार्ट मध्ये क्लिअर होणार नाही. वेन वी विल डिस्कस वोल्कॅनिझम. ठीक आहे, वोल्कॅनिसिटी किंवा वोल्कॅनिझम आपण डिस्कस करू. त्यामध्ये आपण एक टॉपिक बघू, दॅट वुड बी हॉट स्पॉट वोल्कॅनिझम. आणि हॉटस्पॉट वोल्कॅनिझम सोबत आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊ, मॅन्टल प्ल्यूम्स. ठीक आहे, ज्या वेळेला आपण हे मॅन्टल प्ल्यूम्स समजून घेऊ त्यावेळेला तुम्हाला नेमकं लक्षात येईल की एक्झॅक्टली या ज्या डायव्हर्जंट बाउंड्रीज आहे, वाय दिस डायव्हर्जंट बाउंड्रीज एक्झिस्ट ओनली इन ओशन. ठीक आहे, बट वेन इट कम्स टू कॉन्व्हर्जंट बाउंड्री, सो वेन आय एम सेइंग की डायव्हर्जंट बाउंड्री एक्झिस्ट ओनली इन ओशन, तर तुम्ही दोन्ही प्लेट बघा. दिस इज ओशनिक मार्जिन, दिस इज ओशनिक मार्जिन. देर इज ओशनिक मार्जिन, ओशनिक मार्जिन, ओशन, ओशन, ओशन. Everywhere there is
both of the plates involved in this mechanism will be oceanic. But when it comes to convergent boundaries मध्ये बघा, here there is a convergent boundary कशी डिनोट केली असेल, अशा प्रकारचं तुम्हाला ब्लॅक कलरचं एक ट्रायंगल असलेला एक मार्किंग दिसेल, दॅट विल बी युअर कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. तर या ठिकाणी बघा, देर इज कॉन्व्हर्जंट बाउंड्री अलॉंग हिमालयाज, देर इज युरेशियन प्लेट अँड दिस इज इंडियन प्लेट. युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेटचं कोलिजन होत आहे, कॉन्टिनेंटल कोलिजन आहे, करेक्ट. देन हियर यू कॅन सी there is this North American plate which is a continental plate, and then there is this John D. Fuca plate which is a part of oceanic plate. There is collision of continental and oceanic plate. Fine. Here there is a Pacific plate. इथे तुम्ही बघू शकता, there is Pacific plate which is oceanic margin. There is also one oceanic margin. ठीक आहे, दोन्ही oceanic regions मध्ये तुम्हाला हे कोलिजन्स होताना दिसतात. सो वेन देर इज कॉन्व्हर्जंट बाउंड्री, ठीक आहे, कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज मध्ये यू कॅन हॅव कॉन्टिनेंटल कोलिजन, यू कॅन हॅव ओशनिक इंटरॅक्शन, अँड यू कॅन ऑल्सो हॅव कॉन्टिनेंटल ओशनिक इंटरॅक्शन. या कॉन्टिनेंटल आणि ओशनिक बाउंड्रीचं ज्या वेळेला इंटरॅक्शन आपण बघतो किंवा प्लेट्सचं इंटरॅक्शन, तो बेस्ट एक्झाम्पल जे आहे, हियर यू कॅन सी साऊथ अमेरिकन प्लेट अँड नाझका प्लेट. ठीक आहे. सो दिस इज समथिंग वी नीड टू अंडरस्टँड. खूप इंटरेस्टिंग हा टॉपिक असणार आहे. आता सगळ्यात पहिले बघा, आपण डिस्कस करू द कोलिजन बिटवीन ओशनिक अँड ओशनिक प्लेट. ठीक आहे. पहिली कंडिशन आपण बघू, ओशनिक convergence. Now when it comes to oceanic convergence, this oceanic convergence it will be under water. ठीक है. ही जी ही oceanic convergence होते, it is completely under marine conditions. There is one oceanic plate. Here you can see. Okay, त्याची डायग्राम नहीं है. I'll just draw. ठीक है. There will be one plate which is oceanic, another plate which is also oceanic. ठीक है. And here there will be water. So all of these will be under marine conditions. Now when it comes to oceanic plates, we need to understand one very important aspect, that whenever there is a collision between two plates, not just with oceanic plate, whenever there is a collision between two plates, एक प्लेट आली दुसऱ्या प्लेट सोबत कोलाइड झाली, this is one plate, it collided with another plate. Now what happens next once there is a collision? So the next process from here is, the moment it collides, whichever is the denser plate, ठीक है, whichever is the denser plate, the denser plate will subduct. ठीक है. ही एक ओशनिक प्लेट आहे समजा, ही एक ओशनिक प्लेट आहे. या दोनही ओशनिक प्लेट मधली ज्या प्लेटची डेन्सिटी जास्त असेल, दॅट प्लेट विल सबडक्ट. सो हियर आय हॅव दिस वन ओशनिक प्लेट, दिस इज अनदर ओशनिक प्लेट, अँड सिन्स आय एम सेइंग की ही ओशनिक प्लेट जी आहे ती डेन्सर आहे, दॅट इज वाय आय हॅव शोन की इट इज सबडक्टिंग. क्लियर. नाउ दिस पर्टिक्युलर रिजन, हा जो रिजन असेल, याला आपण विल कॉल इट ॲज सबडक्शन झोन. एक नाव हे दिलं जाऊ शकतं, सबडक्शन झोन. अनदर नेम विच कॅन बी गिवन, याला म्हटलं जातं बेनी ऑफ
वडाटी झोन किंवा वडाटी बेनिऑफ झोन म्हणा किंवा नुसतं बेनिऑफ झोन म्हणा, both will be fine. Now as there is a subduction, this plate is going deeper. It may happen की ज्या वेळेला हे सबडक्शन होत आहे, there will be locking, एक दुसऱ्यांमध्ये यांच्यामध्ये फ्रिक्शन होईल. It may happen की this plate will generate some friction. These plates will generate some friction. फ्रिक्शन झालं की लॉक होईल, लॉक झालं की तिथे एनर्जी स्टोअर व्हायला लागेल आणि सडनली ते लॉक जे आहे ते लॉक निघेल अँड ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी रिलीज्ड. ठीक आहे, इन दिस सबडक्शन झोन. आणि जर तुम्ही व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी बघितली, अ लॉट ऑफ व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, अनेक व्होल्कॅनोजचे फोकस जे आहे ते तुम्हाला इथे कुठेतरी दिसून येतील. समवेअर हिअर यू विल फाइंड दॅट अ लॉट ऑफ earthquake activity is there. ठीक आहे. सो हा जो झोन आहे, यू विल कॉल इट एज अ सबडक्शन झोन और से इट इज अ बेनिऑफ वडाटी झोन. तर हे सायंटिस्ट होते हुगो बेनिऑफ आणि कुयो वडाटी यांनी याचा शोध लावला होता. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ बेनिऑफ वडाटी झोन. बट अ लॉट ऑफ earthquake activity you will witness here. That is part number 1. Now there is one more part to this story. Another part is volcanic activity. Now what volcanic activity we are talking about? So see, when one plate subducts under the other, so what is going to happen here? A lot of water will seep in. ठीक आहे, खूप सारं पाणी जे आहे हे इथे आतल्या भागात जातं ज्या वेळेला हे सबडक्शन होत आहे. आणि जितकं पाणी आत जाईल या भागाचं, हा जो सबडक्शन झोनचा भाग आहे, मॅन्टलचा भाग आहे. ठीक आहे, दिस इज मॅन्टल. वॉटर इज सिपिंग, ओशनिक वॉटर ज्या वेळेला तिथे सिपिंग करतं. मॅन्टलच्या भागामधलं टेम्परेचर जे आहे, मॅन्टलच्या भागामधले जितकेही मटेरियल आहे यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, वी आर टॉकिंग हिअर अबाउट मेल्टिंग पॉइंट. ऍज वॉटर एंटर्स दिस रिजन, मॅन्टलचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, काही केमिकल चेंजेस होतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट केमिस्ट्री. आपल्याला काही केमिस्ट्रीमध्ये नाही जायचंय. ऑल सबस्टन्सेस देअर मेल्टिंग पॉइंट इट विल रिड्यूस. आणि जसं इथे मेल्टिंग पॉइंट रिड्यूस झाला, द व्हेरी सेम मुवमेंट व्हॉट विल हॅपन, there will be a lot of magma will be generated. ठीक है, and this magma will outpour on the surface of the earth. So ज्या ठिकाणी हे सबडक्शन होते बघा, हा एक सबडक्शनचा पॉइंट असेल, राईट, जिथे सबडक्शन होते या सबडक्शनच्या थोड्या दूर तुम्हाला जवळजवळ 100 to 200 kilometers away you will find there is a active volcano. ठीक आहे, देयर विल बी ऍक्टिव्ह व्होल्कॅनो. अशा प्रकारचे जे फीचर्स असतात जिथे ऍक्टिव्ह व्होल्कॅनोज क्रिएट होतात, ओशनिक बाउंड्री, ओशनिक प्लेट. ठीक आहे, वी कॉल देम ऍज व्होल्कॅनिक आयलंड आर्क. ठीक आहे, किंवा यू कॅन ऑल्सो कॉल इट ऍज island arc, or you can also call it as festoons. ठीक है, festoon because it will always be a shape of arc. कधी से ज्या वेळेला एक प्लेट दुसऱ्या प्लेटला जाऊन कोलाइड करते, समजा ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट, दे हॅव कोलाइडेड. जितकेही व्होल्कॅनिक फॉर्मेशन्स इथे असतील, हे जे निर्माण होतील, जस्ट इमॅजिन की दे हॅव formed like this, they will always be in a shape of arcuate shape चे असतील. There will be not like, तुम्हाला कधीच असे आयलंडची रिजन असे दिसणार नाही एक लिनियर स्ट्रेट ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅप वर बघू शकता, गो टू इंडोनेशिया. ठीक आहे, इंडोनेशियन आयलंड आर्क बघा, इंडोनेशियन आयलंड आर्क.
फाईन. देन जॅपनीज आयलंड आर्क बघा. All of these you will find they are in a shape of festoon or shape of arc. Fine, may show you. See, this is Indonesia. हा इंडोनेशियाचा भाग आहे. ठीक आहे, हा आयलंड आर्क बघा. राइट. देन दिस इज जॅपनीज आयलंड आर्क. नथिंग इज लिनियर, एक स्ट्रेट लाईन नाही आहे. They'll always be like this. Fine. Now, having said that, let us explore other parts too. आणखी काय काय याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर सगळ्यात पहिले आपण व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी बघितली. त्याच्या आधी हा बिनी ऑफ झोन किंवा सबडक्शन झोन जो असेल, वी टॉक अबाउट सबडक्शन झोन ऑल्सो. फर्दर वी विल डिस्कस की कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती दिसून येईल. सो हे एक इंडोनेशियाचा भाग लक्षात ठेवा, जॅपनीज आयलंड आर्कचा भाग लक्षात ठेवा. अ लॉट ऑफ व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी इज देअर. एक लास्ट फॉर्मेशन बघून घेऊ. फॉर दिस तुम्ही एक टर्म ऐकली असेल, यू एव्हरीवन मस्ट हॅव लर्न अबाउट इट. द टर्म इज ओशनिक ट्रेंच. ठीक आहे. किंवा या ओशनिक ट्रेंचला आणखी एक शब्द वापरला जातो, ओशन डीप. काही ट्रेंचेसची तुम्ही नाव ऐकली असेल. देर इज वन मारियाना ट्रेंच, देर इज जावा सुंदा ट्रेंच, देर कॅन बी वन पर्टो रिको ट्रेंच. ठीक है. So what these trenches are, what these ocean deeps are, what happens? This is one oceanic plate, this is another oceanic plate, one is subducting beneath the other. आणि इथे जो हा डीप तयार होतो, this particular deep region, हा जो डीप region आहे, it is nothing but an oceanic trench. ठीक है. जर मारियाना ट्रेंच तुम्ही बघितला, इट कुड बी as deep as 11 kilometers. ठीक है. These are the deepest zones of the earth or ocean. These are the deepest zones of the oceans or earth. Fine. का निर्माण झाला? कारण की तिथे बकलिंग होत आहे. तो एक भाग जो आहे तो खालच्या बाजूला जातोय आणि त्यामुळे तिथे एक ट्रेंच निर्माण होत आहे. तर ओशनिक मार्जिन्स जे असतील तिथे आपल्याला अशा प्रकारचा ट्रेंच बघायला मिळतो. और जिथे कुठे एक ओशनिक प्लेट असेल, वेर एव्हर देर इज वन ओशनिक प्लेट इररेस्पेक्टिव्ह ऑफ द अदर प्लेट, दुसरी ओशनिक राहू शकते किंवा दुसरी कॉन्टिनेंटल सुद्धा राहू शकते. इन आयदर ऑफ द केसेस यू विल फाइंड दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्रेंच. फाइन. सो दॅट इज द फायनल पॉइंट व्हेन इट कम्स टू ओशनिक प्लेट कोलिजन. तर आपण तीनही पॉइंट्स ऍड्रेस केले इथे बघा. वी सेड द डेन्सर विल सबडक्ट, करेक्ट. डिफॉर्मेशन ऑफ क्रस्टल एरिया, ठीक आहे. सबडक्शन झोन निर्माण होईल. देन व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीची आपण चर्चा केली. ओशनिक ट्रेंचेस आपण बघितले आणि व्होल्कॅनिक आयलंड आर्क्स वी डिस्कस्ड. एक्झाम्पल जे असेल दॅट विल बी बेस्ट एक्झाम्पल इज ईस्ट एशिया. मुव्हिंग फर्दर, देर इज ओशनिक कॉन्टिनेंटल कोलिजन. ठीक आहे. एक ओशनिक बाउंड्री आहे, दुसरी कॉन्टिनेंटल बाउंड्री आहे. या केसमध्ये अगेन देयर इज अ डिफॉर्मेशन ऑफ क्रस्टल रॉक्स. फोल्ड माउंटेन्स इथे निर्माण होतील आणि डीप फोकस अर्थक्वेक आपल्याला बघायला मिळते. सो विल ट्राय अंडरस्टँडिंग व्हॉट दिस फोल्ड माउंटेन्स आर और व्हाय दिस डीप फोकस अर्थक्वेक्स विल बी देअर. नाउ मूव्हिंग बॅक टू बेसिक्स. इथे बघा, समजा ही एक ओशनिक प्लेट आहे and this is a continental plate. Now I have deliberately drawn continental plate as thicker.
This continental plate is thick and this oceanic plate is thinner. ठीक आहे. अशा प्रकारच्या ज्या वेळेला बाउंड्रीज क्रिएट होतात, where one is oceanic plate, another is continental plate, याला आपण Andean type collision किंवा Andean type margins म्हणू शकतो. ठीक आहे. This is case of Andean type margins. Why Andean type margins? Simple है. If you look at the Andes तुम्हाला इथे दिसतील. Andes are like this. Correct? This is South American plate. These are Andes. And there is one oceanic plate. You will have here, there is oceanic plate, that is Nazca plate. ठीक है. Nazca plate is colliding with South American plates, and as a result of which you will have Andean mountains here. These are Andes mountains. एक ओशनिक प्लेट आहे, एक कॉन्टिनेंटल प्लेट आहे, आणि म्हणून आपण whenever there is oceanic and continental plates, we call it as Andean type margin. Fine. Now, when it comes to Andean type margin, काय काय features असू शकतात? You can very well see there will be one oceanic trench. ठीक आहे. एक जो feature असेल that would be oceanic trench. जर तुम्ही अँडीजच्या वेस्ट म्हणजे हे नास्का प्लेट आणि साऊथ अमेरिकन प्लेट यांच्यामध्ये जेव्हा कोलिजन होतं तिथे जो ट्रेंच क्रिएट होतो त्याला आपण म्हणतो परू ट्रेंच. ठीक आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ दी डीप ट्रेंच इन दी ओशन्स. ठीक आहे. एक एक्झाम्पल देतोय परू ट्रेंचचं. दिस इज एन एक्झाम्पल. विल देयर बी एनी वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी? तो येस, देयर विल बी अगेन वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. A lot of water will again seep in. इथे तुम्ही बघू शकता की जे पाणी आहे, पाणी इथे ओशनिक वॉटर आणखी आत जाईल. ओशनिक वॉटर आत गेलं की मेल्टिंग पॉइंट जो आहे, मेल्टिंग पॉइंट कमी होईल, आणि मेल्टिंग पॉइंट कमी झाला की या ठिकाणी तुम्हाला वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी दिसून येईल. तर यू ऑल्सो हॅव ऍक्टिव्ह वोल्कॅनोज. ठीक आहे. अगेन साऊथ अमेरिकेचा जर एक्झाम्पल द्यायचं झालं, इफ आय गिव्ह यू एन एक्झाम्पल फ्रॉम साऊथ अमेरिका, हिअर समवेअर यू विल फाइंड देर इज वन वोल्कॅनो. वन इज कोटोपाक्सी. ठीक आहे. अतिशय महत्वाचा वोल्कॅनो आहे कोटोपाक्सी. व्हेरी ऍक्टिव्ह. सो अ लॉट ऑफ वोल्कॅनोज आर फाउंड हिअर. देन देर इज थर्ड फॉर्मेशन, that is fold mountains. ठीक आहे. you will find fold, there is an activity of folding. तो होतं असं की एक प्लेट आणि ही दुसरी प्लेट जेव्हा कोलाइड करतात, वन इज कॉन्टिनेंटल प्लेट हियर, अनदर इज ओशनिक प्लेट. ठीक आहे. तर हा जो मार्जिनचा भाग आहे, इट विल स्टार्ट टू फोल्ड अँड देर विल बी माउंटेन्स. ठीक आहे. क्रम्बल होतो, फोल्ड होतो, आणि त्याच्यापासून माउंटेन्स फॉर्म होतात, अँड अशा माउंटेन्सला आपण फोल्ड माउंटेन म्हणतो. सो दिस कॅन बी लाईक कॉन्टिनेंटल ओशनिक ऑल्सो, अँड दिस कॅन बी कॉन्टिनेंटल ऍज वेल. तर दोनही केसमध्ये यू विल हॅव फॉर्मेशन ऑफ फोल्ड माउंटेन्स. तर ज्या वेळेला आपण अँडियन टाइप मार्जिन किंवा वन ओशनिक अँड कॉन्टिनेंटल अशा प्रकारची ज्या वेळेला मार्जिन बघतो, तर वी हॅव दीज थ्री फीचर्स: ओशनिक ट्रेंचेस, वी हॅव ऍक्टिव्ह वोल्कॅनोज, अँड वी हॅव फोल्ड माउंटेन्स. सो अगेन तिन्ही जर तुम्हाला ट्रेस करायचे असेल या भागामध्ये, तर हिअर समवेअर यू विल हॅव परू ट्रेंच. परू ट्रेंच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. देन कोटोपाक्सी एक ऍक्टिव्ह वोल्कॅनोचं एक्झाम्पल दिलं, आणि हे जे अँडीज आहेत, दीज आर फोल्ड माउंटेन. देन हे जे स्ट्रक्चर इथे बनतंय, आपण
ज्या वेळेला ओशनिक ओशनिक प्लेटची चर्चा केली होती, ओशनिक ओशनिक प्लेटमध्ये वी टॉक अबाउट वोल्कॅनिक आयलंड आर्क. वोल्कॅनिक आयलंड आर्क. ठीक आहे. बट when there is oceanic collision, if there is a case of continental collision, what we have continental arc. There is a formation that is continental arc when there is one continental and another is oceanic boundary. आता तुम्ही बघा, the formation is again in the arc shape. ठीक आहे. इट इज नॉट स्ट्रेट लाईन. जी तुम्ही अँडीजची फॉर्मेशन बघता, समवेअर हिअर इट इज लाईक धिस. जेव्हा आपण आयलंड आर्क्स बघितले होते, अगेन दे विअर लाईक धिस. सो वेन एव्हर देर इज अ कोलिजन बिटवीन टू प्लेट्स, कारण की कोलिजन स्ट्रेट होत नाही, कुठेतरी एका पॉइंटला प्रेशर जास्त असेल आणि म्हणून तुम्हाला हा आर्क शेप इथे क्रिएट होताना दिसतो. तर सिमिलरली यू हॅव कॉन्टिनेंटल आर्क इन कॉन्टिनेंटल अँड ओशनिक collision. For finally, there is continental collision. ठीक आहे. Let us understand continental collision मध्ये काय होईल. So these are fold mountains. Again, एक प्लेट दुसऱ्या प्लेटला जाऊन कोलाइड करते, तर हा जो प्लेट मार्जिनचा भाग असेल, there will be formation of, this is a continental plate, this is a continental plate, and then there will be formation of fold mountains. Example of such fold mountains is, best example, Himalayas. Perfect example. Then there will be earthquake of varying magnitudes. Lot of earthquake activity will be there. ठीक आहे. तर earthquake activity आपण बघितली. It was not there in divergent plate boundary. ठीक आहे. It is mostly in convergent plate boundary. Convergent plate boundary मध्ये be it oceanic, be it continental oceanic, or be it continental. In all three, there will be earthquake of varying magnitudes. Finally, if you go to find volcanic activity, there is no volcanic activity which is found in continental collision. Now that is the most surprising question we face. जर तुम्ही अँडीज मध्ये गेलात, ठीक आहे, अँडीज आर ऑल्सो फोल्ड माउंटेन, यू हॅव volcanic activity. बट तुम्ही जर हिमालयाज मध्ये गेला, हिमालयाज मध्ये you will not find any volcanic activity, and that is the reason we need to understand. So हिमालयाचं जो फॉर्मेशन तुम्ही बघितलं, there is one Indian plate. ठीक आहे, this is Indian plate. Then there is another plate, that is Eurasian plate. ठीक है. This is a continental plate. This is also a continental plate. Indian plate is denser and it subducts beneath the Eurasian plate. Now, for the formation of volcanic activity, you need magma. ठीक है. Magma कधी निर्माण होईल? When sufficiently high temperatures are reached, and these temperatures can be reached किंवा melting point. ठीक है, melting point temperature म्हणा. What we need? We just need to melt the rock with temperature. Temperature increase होईल, melting point reach होईल आणि magma create होईल. दुसरं मेकॅनिझम हे असू शकतं की ब्रिंग डाऊन दी मेल्टिंग पॉइंट. हा जो मेल्टिंग पॉइंट आहे, तुम्ही हाच कमी करून टाका. जर टेम्परेचर खूप जास्त जरी नाही वाढलं आणि तुम्ही समहाऊ मेल्टिंग पॉइंट कमी केला मॅन्टल मधला, राईट, तर यू कॅन अगेन हॅव सम मॅग्मा. आणि हे आपण केलं ऑलरेडी. आपण एक प्रोसेस पाहिली होती, दॅट वॉज decompression melting, right?
आणि दुसरी आणखी एक प्रोसेस पाहिली ज्यामध्ये मेल्टिंग पॉइंट कमी होतो. वी डिड सी इट विथ ओशनिक वॉटर विच एंटर्स द मॅन्टल. ज्या वेळेला ओशन वॉटर मॅन्टल मध्ये एंटर करताय त्यावेळेला सुद्धा मेल्टिंग पॉइंट कमी होतोय. नाउ when there is one continental plate and another continental plate, we cannot certainly have oceanic water. याचा काही चान्सच नाहीये. We had divergent boundary. Divergent boundaryच्या केसमध्ये there was reduction of pressure आणि म्हणून decompression melting होते. या ठिकाणी डायव्हर्जन सुद्धा नाहीये. रादर यू आर फाइंडिंग दॅट देर आर टू कॉन्टिनेंटल प्लेट्स कोलाइडिंग इच अदर. निश्चितच या भागावर प्रेशर नेहमी जास्त असेल. सो देर इज ऍब्सोल्युटली नो वे दॅट वी आर गोइंग टू रीच अ मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे, आणि हा मेल्टिंग पॉइंट रीच होऊन मॅग्मा क्रिएट होईल. देर इज ऍब्सोल्युटली नो वे. अँड दॅट इज वन रिझन यू डू नॉट फाइंड any volcanic structure or volcanic activity or active volcanic. मी जाणून बुजून एक शब्द वापरेल की we do not find any active volcano or volcanic activity in the regions of Himalaya. ज्या वेळेला आपण हिमालयाच्या फॉर्मेशन्स बद्दल चर्चा करू, हिमालया फॉर्मेशन्स, तिथे आपण समजून घेऊ की देर यूज टू बी सम वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, जसं आपण जॅपनीज आयलंड आर्क बघितला, जावा सुंदा इंडोनेशियन आयलंड आर्क बघितला. सिमिलरली इथे एक वोल्कॅनिक आयलंड आर्क असायचा, त्याला म्हटलं जायचं द्रास. ठीक आहे, आजही तुम्ही हिमालयाच्या नॉर्दर्न मोस्ट रिजन मध्ये गेला, इफ यू गो लाईक इन दिस पर्टिक्युलर पार्ट, ठीक है, Himalayas are like this, fine, and if you go somewhere here you have a place called Dras, आणि त्या द्रास मध्ये you will find volcanic activity of past. तुम्हाला volcanic or remnants मिळतील, volcanic remnants तुम्हाला तिथे मिळतील. ठीक आहे, so there is a lot of story behind it. तर आपण ज्या वेळेला हिमालयाची फॉर्मेशन्स बघू, हिमालयाच्या फॉर्मेशन मध्ये हे तुम्हाला अत्यंत क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली हे द्रास मध्ये वोल्कॅनो कुठून आला, आणि अदरवाईज हिमालयामध्ये सध्या ऍक्टिव्ह वोल्कॅनो नाहीये. हिमालयामध्ये ऍक्टिव्ह वोल्कॅनो नसल्याचं कारण काय? वी डू नॉट हॅव एनी कंडिशन टू रीच लोअर मेल्टिंग पॉइंट. नाउ ऍज दीज प्लेट्स गो डीपर, ही प्लेट जशी जशी आत जाईल, एनिवे इट इज गोइंग टू मेल्ट, समवेअर इट विल मेल्ट. ज्या वेळेला डिकम्प्रेशन किंवा ओशनिक वॉटरनी मेल्टिंग व्हायची, तिथे ओशनिक वॉटरनी मेल्टिंग इथे कुठेतरी व्हायची, राईट. आणि इथे जो मॅग्मा क्रिएट झाला, इट कुड इझिली कम ऑन टू दी सरफेस अँड फॉर्म वोल्कॅनिक स्ट्रक्चर्स. बट वेन वी आर टॉकिंग अबाउट कॉन्टिनेंटल कोलिजन, या कंडिशन्स अचीव्ह होत नाहीये. तर जो मॅग्मा क्रिएट होता इट इज डीप विद इन दी सरफेस. इथे कुठेतरी मॅग्मा क्रिएट होतो. अँड ऍज दिस मॅग्मा ट्रायज टू कम ऑन टू द सरफेस, जेव्हा हा सरफेसवर येण्याचा प्रयत्न करतो, इट फेल्स टू रीच अप टू द सरफेस. कारण की जसं जसा हा वर येतोय, अगेन इट कूल्स डाऊन, इट विल कूल डाऊन, आणि कूल डाऊन करून कुठेतरी हा इथे जमा होईल, सरफेसवर येणार नाही. सो मॅग्मा इज देअर, इट इज गेटिंग कूल्ड बिनीथ द सरफेस, बट सरफेसवर तुम्हाला वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी दिसत नाही. सो दॅट इज द कम्प्लीट रिझन वाय there is no volcanic activity when it comes to continental. Finally there is third plate boundary, conservative plate boundary याला म्हटलं जातं, किंवा आणखी एक शब्द वापरला जातो, that is transform plate boundary. shear सुद्धा म्हटलं जाईल, parallel plate boundary सुद्धा म्हटलं जाईल. ठीक आहे. now when there is a conservative plate margin, it leads into transform faults. What are transform faults? तर एक प्लेट ही दुसरी प्लेट ही या दिशेने जाते, ही या दिशेने येते, तर इथला जो भाग आहे देयर विल बी अ फॉल्ट.
किंवा जो तुटलेला भाग असेल जमिनीचा तो आपण बघतो. कधीतरी तुम्हाला इथे अर्थक्वेक दिसेल, अदरवाइज खूप जास्त अर्थक्वेक ऍक्टिव्हिटी होत नाही. अगेन देर इज नो व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आणि देर इज ऑल्सो नो क्रिएशन ऑफ ridges. So all these conditions they are existing in this particular region. तर अशा प्रकारची ही conservative plate boundaries. Now we have understood what plates are. We have understood what all mechanisms go into it. Finally आता next part मध्ये आपण डिस्कस करू की कशा प्रकारे हे मेकॅनिझम पूर्ण ऑपरेट करतं, काय नेमका रिझन आहे ज्यांनी ही प्लेट टेक्टॉनिकची ऍक्टिव्हिटी होते, प्लेट्स का मूव्ह करतायत आणि आणखी काय महत्वाचे मुद्दे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. तर भेटूया नेक्स्ट. नाउ वी विल डिस्कस की एक्झॅक्ट मेकॅनिझम म्हणजे कोणती फोर्सेस आहे, ठीक आहे, विच आर ड्रायव्हिंग दी प्लेट्स, फोर्सेस ड्रायव्हिंग दी प्लेट मूवमेंट. नाउ when we talk about forces driving the plate movement, यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल बुक्स मध्ये काही ओपिनियन्स मिळतील, काही नवीन बुक्स तुम्ही घेतली तर त्यामध्ये काही दुसरे ओपिनियन मिळतील. देर कॅन बी व्हरायटी ऑफ वेज ऑफ सीइंग एट इट. एक मेजर रोल जो म्हटला जातो फॉर द मुवमेंट ऑफ प्लेट्स, एक थिअरी दिली जाते अँड द थिअरी इज कॉन्व्हेक्टिव्ह करंट. ठीक आहे, देर इज वन थिअरी दॅट इज कॉन्व्हेक्टिव्ह करंट. आता हे कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स काय असतात तर तुम्ही या इमेज मध्ये बघू शकता व्हेरी वेल की हा जो मॅन्टलचा रिजन आहे, या मॅन्टल रिजन मध्ये देर इज अ फ्लो ऑफ लावा. ठीक आहे, एक कंटिन्युअस फ्लो ऑफ लावा असतो इन द फॉर्म ऑफ कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स. यू कॅन फाइंड की हा जो लावा आहे हा सरफेसवर येतोय, देन देर विल बी डायव्हर्जंट फ्लो. ज्या ठिकाणी हा फ्लो डायव्हर्ज होतोय तिथे आपण बघतो की प्लेट जे आहे, प्लेट्स आर गोइंग अवे फ्रॉम इच अदर अँड देन देर विल बी सर्टन रिजन्स जिथे हा फ्लो जो आहे कॉन्व्हर्ज होतोय. या ठिकाणी बघू शकता देर इज वन फ्लो, देर इज अनदर फ्लो, हे दोन्ही येऊन कॉन्व्हर्ज होत आहेत. आणि अशा ठिकाणी आपण काय बघतो, एक प्लेट दुसऱ्या प्लेटला येऊन कोलाइड करते, तर इथे कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज क्रिएट होते. सो दॅट इज द मेकॅनिझम. एक ट्रेडिशनल मेकॅनिझम जे दिलं जातं की ह्या कॉन्व्हेक्टिव्ह करंट जे आहे, कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स कारण या प्लेट्स आपल्याला मूव्ह होताना दिसतात. नाउ व्हेन इट कम्स टू मॉडर्न स्टडीज, लेटेस्ट स्टडीज सेज की बघा हे जे कॉन्व्हेक्टिव्ह करंट आहे, ऍज सच कॉन्व्हेक्टिव्ह करंट एक्झिस्ट करतात, हे इस्टॅब्लिश करणं इज व्हेरी डिफिकल्ट. इट हॅज नॉट बीन इस्टॅब्लिश्ड येट, राईट? कारण की मॅन्टल रिजन मध्ये वी डू नॉट फाइंड एनी सच कॉन्व्हेक्टिव्ह करंट ऑन अ लार्ज स्केल. मे बी काही भागांमध्ये असतील. दुसरा पार्ट की हे जे कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स आहे, फ्लो ऑफ लावा, इट इज मुव्हिंग अ मॅसिव्ह प्लेट. जी प्लेट असेल इट इज व्हेरी मॅसिव्ह, आणि ही मॅसिव्ह प्लेट त्या लावाच्या फ्लोनी मुवमेंट त्याच्यामध्ये होते. दॅट इज ऑल्सो समवेअर इज नॉट ऍक्सेप्टेबल. So the modern theory for the movement of plates is known as slab pull ridge push theory. Slab pull ridge push theory. Now ही जी theory आहे, it is not given in a lot of books. What exactly happens? बघा, ज्या वेळेला आपण प्लेट बाउंड्रीजची चर्चा केली, देर वॉज वन डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री अँड देन देर वॉज वन कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री. सो दिस इज अ कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री या ठिकाणी, अँड दिस इज अ डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री मध्ये आपण बघितलं होतं की देर वॉज डिकम्प्रेशन मेल्टिंग, आणि डिकम्प्रेशन मेल्टिंग कारण अ लॉट ऑफ लावा इज आउट पोरिंग हिअर ऑन द सरफेस. इथे नवीन सरफेस निर्माण होताना तुम्हाला दिसतो. हा लावा आला, सरफेसवर कूल झालं. ऍज इट कूल्स एक नवीन क्रिस्टल सरफेस तयार झाला. ठीक आहे, ओशन मध्ये अंडर वॉटर, दिस इज अंडर वॉटर कंडिशन. इथे नवीन एक सरफेस तयार झाला. तो जसा जसा कूल होईल सरफेस, राईट, तर त्या ठिकाणी एक नवीन सरफेस जो आहे तो एक्झिस्टिंग सरफेसला
इट इज पुशिंग अवे. ठीक आहे, देर इज अ पुश. पुन्हा लावा आला, देर विल बी वन मोर सरफेस विच इज फॉर्मिंग हिअर. ठीक आहे, जसा हा सरफेस बनला, अगेन इट विल पुश फ्रॉम दीज रिजन्स. तर जसं जसं नवीन लावा येत जातो, नवीन सरफेस तिथे बनत जातो, तर एक्झिस्टिंग सरफेसला तो थोडा दूर ढकलत जाईल, पुश करत जाईल. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ रिज पुश. याला आपण म्हणू रिज पुश. ठीक आहे, हळूहळू प्लेट जी आहे ती ढकलल्या जाते. देन देर इज अ रिजन वेअर वी फाइंड की जी डेन्सर प्लेट आहे, दिस इज अ डेन्सर प्लेट, दिस इज अ लाइटर प्लेट. डेन्सर प्लेट ही सबडक्ट होते लाइटर प्लेटच्या अंडर. द मोमेंट डेन्सर प्लेट इज सबडक्टेड बिनीथ द लाइटर प्लेट, वी हॅव ऑलरेडी सेड की हा जो मॅन्टलचा भाग आहे, दिस मॅन्टल रिजन वी ऑल्सो डिनोटेड ॲज एस्थेनोस्फियर. आपण याला एस्थेनोस्फियर सुद्धा म्हटलं, विच इज अ वीकर सेक्शन. द मोमेंट दिस डेन्सर प्लेट सबडक्ट्स, कारण की हा वीकर सेक्शन आहे, ही प्लेट खूप मॅसिव्ह आहे, प्लेटचं वजन खूप जास्त आहे, इट हॅज अ ट्रिमेंडस वेट. तर ग्रॅव्हिटी काय करेल, ग्रॅव्हिटी विल पुल इट बिनीथ. ठीक आहे, द मोमेंट दिस प्लेट हॅज सबडक्टेड, ग्रॅव्हिटी त्याला आतमध्ये खिचून घेईल. इतकी मोठी प्लेट आहे, कुठली एखादी वस्तू तुम्ही बघू शकता, तिचं वजन जर खूप जास्त असेल ती आपोआप सरकायला लागते, राईट. द मोमेंट दिस डेन्सर प्लेट हॅज सबडक्टेड बिनीथ द लाइटर प्लेट, खालचा भाग एस्थेनोस्फियर वीकर सेक्शन आहे, तर ही प्लेट जी आहे ग्रॅव्हिटी कारण इट इज गेटिंग पुल्ड, ही स्वतःच पुन्हा समोर सरकायला लागते. रिज वरनं नवीन सरफेस क्रिएट होऊन तो पुश मिळतोय. ऍट द सेम टाइम ही स्वतःच्या वजनाने इट इज पुलिंग इट सेल्फ इन दी मॅन्टल. सो दॅट इज व्हॉट स्लॅब पुल अँड रिज पुश थिअरी इज. अलॉंग दी रिजेस इट इज बीइंग pushed, along the margins where there is a convergence, the slab is getting pulled, and that is why we are calling it as a slab pull ridge push theory. Fine. So there is one traditional way of thinking, convective currents, जी तुम्हाला बहुतांश पुस्तकामध्ये दिसेल. Further there is a new theory ज्याला आपण slab pull ridge push theory म्हणतो. ठीक आहे. सो दॅट इज ऑल द मेकॅनिझम ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स. अशा प्रकारे प्लेट टेक्टॉनिक्स जे आहे ते आपल्याला काम करताना दिसतात. इथे सुद्धा मी सेम गोष्ट दाखवली आहे. देर इज रिज पुश अँड देर विल बी समवेअर स्लॅब पुल. नाउ ठीक आहे, इथे बघा, इथे ऑलरेडी यू हॅव दिस लाईक ग्रॅव्हिटी पुल्स सबडक्टिंग स्लॅब डाऊनवर्ड. ही ग्रॅव्हिटीनी खालच्या बाजूला तुम्हाला सबडक्ट होताना दिसून येईल. Next point we need to discuss is sea floor spreading. Now before we discuss sea floor spreading, तुम्हाला एक brief idea देऊन देतो regarding magnetosphere of the earth. ठीक है, there is very simple concept, एक brief idea देतो, just understand. If this is the earth, this is outer core, this is inner core. Now when it comes to outer core, we said ki outer core is in a liquid state. At the same time we find nickel and ferrous here. Moreover we have rotating earth. ठीक है, we have rotating earth. Now what is the ultimate impact? हे जे निकेल आणि फेरस आहे त्याचे काही इथे करंट्स निर्माण होतात, लाईक दिस आउटर कोर मध्ये हे करंट्स निर्माण होतात. फाइन, आय एम जस्ट गिव्हिंग यू अ ब्रीफ इंट्रोडक्शन. विल डिस्कस इन टोटॅलिटी की एक्झॅक्टली हे मॅग्नेटोस्फिअर काय असतं. इथे करंट निर्माण झाले की अगेन यू नो कंडक्टिंग मटेरियल आहे, ठीक आहे, जिथनं करंट फ्लो होतोय, रोटेटिंग बॉडी आहे. So what will happen? Earth will act as a self-excited dynamo. Term वापरली जाते, Earth acts as a self-exciting dynamo. ठीक आहे, आणि
एक डायनामो जो असेल ज्याची मॅग्नेटिक फील्ड असेल, तर अशा प्रकारे अर्थची तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जी आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होताना दिसून येईल. ठीक आहे, कुठून आली मॅग्नेटिक फील्ड? सिंपल आहे. हा जो आउटर कोर आहे लिक्विड स्टेट मध्ये आहे, निकेल आणि आयरन आपल्याला तिथे आढळतं, सोबतच अर्थ रोटेट करत आहे. तर इथे देर आर सम सॉर्ट ऑफ कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स. आय विल टेल यू इन नेक्स्ट लेक्चर की एक्झॅक्टली हे कॉन्व्हेक्टिव्ह करंट्स काय असतात. फाईन. आणि त्यातनं एक मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला होताना दिसून येईल आणि यातनं आपलं अर्थचं मॅग्नेटोस्फिअर जे आहे ते क्रिएट होत आहे. फाईन. नाउ दिस अर्थ ऍज अ मॅग्नेट हॅज फ्यू प्रॉपर्टीज. दोन प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्या. वन इज डेक्लिनेशन अँड अनदर इज इन्क्लिनेशन. ठीक आहे, दोन अतिशय महत्वाच्या प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर तिसरी आणखी एक प्रॉपर्टी आहे, त्याला इंटेन्सिटी म्हटलं जातं. फाईन. बट राईट नाउ वी आर नॉट कन्सर्न विथ दॅट. वी विल जस्ट फोकस ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. सो इफ यू अज्युम दॅट दिस इज अर्थ आणि ज्या प्रकारची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिसून येते त्यातनं आपण हे बघतो की दिस इज दी नॉर्थ पोल ऑफ दी अर्थ. ठीक आहे, दिस इज दी साऊथ पोल ऑफ दी अर्थ. जर हा नॉर्थ आणि हा साऊथ तुम्ही बघितला तर समवेअर आतमध्ये एक बार मॅग्नेट असल्याचे आपल्याला चित्र दिसून येतं. हे जर बार मॅग्नेट नसेल लक्षात येत, इवन देन इट इज फाईन. जस्ट रिमेंबर दॅट देर इज अ नॉर्थ पोल, देर इज अ साऊथ पोल. नाउ ज्या वेळेला तुम्ही कंपास वापरता, ठीक आहे, कंपास मध्ये तुम्हाला जी निडल असते इट ऑलवेज शो यू वेअर इज दी नॉर्थ पोल. ठीक आहे, तर नॉर्थ पोल शो करणारी जी प्रॉपर्टी असेल दॅट इज डेक्लिनेशन. ठीक आहे, नेहमी तुम्हाला कंपास जी आहे, कंपास इट शुड डायरेक्ट यू टुवर्ड्स नॉर्थ पोल. समजा नॉर्थ पोल इथे आहे, राईट, समजा नॉर्थ पोल इज समवेअर हिअर, तर ऑटोमॅटिकली हा कंपास जो आहे, कंपास हा इथे स्लॅन्ट होताना तुम्हाला दिसेल. राईट. सो दॅट प्रॉपर्टी इज डेक्लिनेशन. देन देर इज अनदर प्रॉपर्टी ज्याला आपण इन्क्लिनेशन म्हणतो. ठीक आहे, इन्क्लिनेशन मध्ये काय होतं, जर तुम्ही इक्वेटरवर असाल अँड इफ यू आर होल्डिंग अ कंपास ऑन इक्वेटर, कंपासची निडल जी आहे ती स्ट्रेट असेल. इफ दिस इज कंपास, निडल ऑफ कंपास, कंपासची निडल इक्वेटरवर इट विल बी स्ट्रेट. द मोमेंट यू गो ऑन नॉर्थ पोल, ती निडल तुम्ही नॉर्थ पोलवर घेऊन जा, ती निडल जी आहे ती कम्प्लिटली झुकून जाईल. म्हणजे इथे ही स्ट्रेट होती, इथे स्ट्रेट होती, इथे गेली की ती सरळ झुकून जाईल. वाय? बिकॉज दॅट पर्टिक्युलर निडल, ठीक आहे, ही जी निडल असेल, ही जी निडल आहे, इट इज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी बार मॅग्नेट. जस्ट अझम्पशन आहे की अर्थच्या आतमध्ये कुठलं तरी एक बार मॅग्नेट किंवा अर्थ बिहेव्स इन अ वे की वी कॅन रिझेम्बल इट टू अ बार मॅग्नेट विच हॅज अ साऊथ पोल हिअर. तर इट विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस पोल. ठीक आहे, आलं लक्षात. डेक्लिनेशन इज नॉर्थ पोल पासून किती डेव्हिएशन तुमचं आहे दॅट विल बी डेक्लिनेशन. आणि काय पोझिशन एक्झॅक्टली आहे, लॅटिट्यूड तुमचा इथे कळतो. जर इक्वेटरवर असाल तर युअर निडल विल बी स्ट्रेट, समोर जात गेला तर निडल झुकायला लागते आणि इथे गेलं की निडल सरळ खाली जाऊन चिपकते. सो दॅट इज युअर इन्क्लिनेशन. ठीक आहे, तर या दोन प्रॉपर्टीज अतिशय महत्वाच्या आहेत. आय होप या दोन प्रॉपर्टीज लक्षात आल्या असेल. नसेल लक्षात आल्या, जस्ट रिमेंबर these two properties. Then there is one term that is paleomagnetism. आपण या आधी आणखी एक टर्म वापरली होती, पॅलिओक्लायमेटोलॉजी. आपण म्हटलं होतं की हिस्टॉरिकली ज्या प्रकारचं क्लायमेट राहिलं आहे त्याची ज्या वेळेला आपण स्टडी करतो दॅट इज पॅलिओक्लायमेटोलॉजी. व्हेन इट कम्स टू पॅलिओमॅग्नेटिझम वी आर टॉकिंग अबाउट द मॅग्नेटिक हिस्ट्री ऑफ द अर्थ. समजा आता अर्थ बद्दल हे सांगितलं जातं, एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट हा आहे. इफ टुडे इज अर्थ नॉर्थ पोल अँड साऊथ पोल इज लाईक दिस, मे बी अ मिलियन इयर अगो, ठीक आहे, 1,00,000 वर्षांआधी किंवा 10 लाख वर्षांआधी हा जो नॉर्थ पोल असेल
इट कुड हॅव बीन अ साऊथ पोल, अँड साऊथ पोल जो असेल इट कुड हॅव बीन अ नॉर्थ पोल, कारण की कंटिन्युअस चेंजेस होत असतात. देर विल ऑलवेज बी कंटिन्युअस चेंजेस इन द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द अर्थ. आणि ज्या वेळेला कुठलाही मॅग्मा थंड होतो आणि या मॅग्मामध्ये आयरन कंटेंट असेल, तर what will happen? We have a rock which is containing the magnetic property of the then earth. समजा 1,00,000 वर्षापूर्वी कुठला एक मॅग्मा थंड झाला ज्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर आहे. आयरन इटसेल्फ हॅज मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो अल्टिमेटली हा जो मॅग्मा थंड झाला, या मॅग्मापासून जो रॉक बनेल, त्या रॉक मध्ये तुम्हाला त्यावेळची जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी होती अर्थची ती रेकॉर्ड झालेली दिसून येईल. सो यू विल हॅव सम डिक्लिनेशन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं. ऍट द सेम टाइम कोणत्या जागेवर, समजा एखादा रॉक इक्वेटरवर फॉर्म झालाय, इक्वेटोरियल रिजन मध्ये फॉर्म झालाय, त्याच्यामध्ये जे इन्क्लिनेशन रेकॉर्ड होईल दॅट विल बी डिफरंट. समजा एखादा रॉक 30 डिग्रीज वर फॉर्म झालाय, त्याच्यामध्ये इन्क्लिनेशन, कारण की ऑलरेडी आपण बघितलं इन्क्लिनेशन इज व्हॉट, इक्वेटरवर निडल तुमची सरळ राहील, जसं जसं तुमचं लॅटिट्यूड वाढत जाईल दॅट निडल विल इन्क्लाइन. ठीक आहे. सो 30 डिग्रीच्या आसपास आपल्याला वेगळं चित्र दिसेल. इफ इट इज फॉर्म्ड ऑन से 90 डिग्री इट विल बी टोटली डिफरंट. तर ह्याच्या डिक्लिनेशन आणि इन्क्लिनेशनच्या प्रॉपर्टीज एका रॉक मध्ये स्टोर झाल्या, जो रॉक 1000 और 1,00,000 year ago बनलेला होता. तो यू कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड दॅट. देअर कम्स द नेक्स्ट पॉइंट दॅट इज सी फ्लोअर स्प्रेडिंग. So if this is the sea floor, fine. आता in this particular case let us assume इथे कुठेतरी एक रॉक निर्माण झालाय, राईट. ठीक आहे. देन व्हॉट विल हॅपन, आपण हे बघितलं होतं की मॅग्मा इथे येतो आणि पुन्हा देर विल बी न्यू रॉक फॉर्म, एक नवीन रॉक निर्माण झाला. ठीक आहे. तर एक्झिस्टिंग जो रॉक होता, जो रेड कलरचा आपण बनवला होता, त्याच्या मधोमध नवीन रॉक निर्माण झाला, तर तो रेड कलरचा जो रॉक होता इट स्प्लिट अवे आणि तो मूव्ह होत आहे. सो व्हॉट हॅपन्स अलॉंग दीज ओशनिक रिजेस यू फाइंड सच बँड्स, की या एका वेळेला निर्माण झालेला रॉकचा बँड असेल, त्यानंतर इथे एका वेळेला निर्माण झालेला इथे एक दिसेल, इथे एक दिसेल. ठीक आहे. दिस इज फॉर्म्ड इन द सेम टाइम, दिस इज फॉर्म्ड इन द सेम टाइम. अशा प्रकारचे तुम्हाला बँड्स दिसतात. हा रिज आहे, सी इथनं स्प्रेड होतोय, डायव्हर्जंट बाउंड्री आहे इथे, दिस इज डायव्हर्जंट बाउंड्री. इथनं मॅग्मा निघतोय, थंड होतो, दोन्ही साईडला अर्धा अर्धा विभागला जातो, पुन्हा मॅग्मा निघतो, थंड होतो, पुन्हा दोन्ही साईडला तो जातो. आणि ही जी प्रोसेस आहे दिस इज द प्रोसेस ऑफ सी फ्लोअर स्प्रेडिंग. हाऊ डिड वी नो की ही सी फ्लोअर स्प्रेडिंग एक्झिस्ट करते किंवा अशाच प्रकारे प्रोसेस होते? जर तुम्ही या रॉक्सची आणि या रॉक्सची मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघितली, पॅलिओमॅग्नेटिक प्रॉपर्टी बघितली, इट विल बी सेम. ठीक आहे. कारण की हे एकाच वेळेला बनलेलं आहे. सिमिलरली इफ यू लुक ॲट दीज टू रॉक, यांची सुद्धा प्रॉपर्टी सेम असेल, या दोनोंची प्रॉपर्टी सुद्धा सेम असेल. इथला एक बँड घ्या आणि इथला एक बँड घ्या, अगेन बोथ विल हॅव सेम प्रॉपर्टी. इथला एक बँड घ्या, इथला एक बँड घ्या, बोथ विल हॅव सेम मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि यातनं एस्टॅब्लिश होते की देर इज अ सी फ्लोअर स्प्रेडिंग. फाइन. सो this sea floor spreading, it was given by Harry Hess. ठीक आहे. तर ज्या वेळेला ही सी फ्लोअर स्प्रेडिंग होते, हे इस्टॅब्लिश झालं, तेव्हा हे लक्षात आलं की हा इथनं
काहीतरी मुवमेंट होते, इथनं पसरत जाते. ठीक आहे. सोबतच त्या कारणाने प्लेट जे आहे, प्लेट्स मध्ये मुवमेंट होते, सगळ्या गोष्टी कनेक्ट होतात आणि आपली जी प्लेट टेक्टॉनिक्सची थिअरी आहे ती थिअरी इथे कम्प्लीट होते. सो दॅट इज हाऊ दीज मेकॅनिझम्स आर इंटरकनेक्टेड. ज्यामध्ये आपण चर्चा केली होती रिज पुल रिज पुशची. तर ही रिज जो आहे, रिजच्या अलॉंग जे एक्सपान्शन होत आहे, जे स्प्रेडिंग होते, दॅट इज आवर सी फ्लोअर स्प्रेडिंग. ठीक आहे. तिथनं त्यावर प्लेटवर प्रेशर येऊन ती प्लेट जी आहे इट विल गो अवे अँड देन देर विल बी सबडक्शन, आणि हे सबडक्शन वी आर सीइंग इन द फॉर्म ऑफ स्लॅब पुल. ठीक आहे. सो दॅट इज द कम्प्लीट थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स. आणखी याच्यामध्ये काही पार्ट्स आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे बँड्स तुम्हाला दिसत आहेत, दीज आर द रॉक्स ऑफ सेम एज. फाईन. हे रेड जे बघताय, मधात सी फ्लोअर स्प्रेडिंग झाली, तर दोन्ही बाजूला एक्झिस्टिंग रॉक जो आहे तो स्प्लिट झाला, अर्धा इकडे अर्धा तिकडे. फर्दर हा तुम्ही बघू शकता देर इज सेम रॉक, दिस इज येलो सेम रॉक. ठीक आहे. हे ब्लूज जे बघताय दीज आर सेम रॉक्स. सो दॅट इज हाऊ दिस सी फ्लोअर स्प्रेडिंग एक्झिस्ट. खूप प्रॉमिनंटली आपल्याला ही अटलांटिक ओशन मध्ये दिसून येते, त्यानंतर बाकी रिजन्स मध्ये सुद्धा दिसून येईल. बट एक बेस्ट पॉसिबल जे रिप्रेझेंटेशन आहे सी फ्लोअर स्प्रेडिंगचा, इट इज अलॉंग दी अटलांटिक ओशन. फाईन. सो दॅट वॉज अबाउट दिस पार्ट. तो आय होप तुमचे जे प्लेट टेक्टॉनिक्सचे सगळे इश्यूज आहेत ते क्लिअर झाले असेल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, विल डिस्कस दॅट टू. So see you in next lecture. Till then, have a good time and take care. Jnandeep Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Jnandeep IAS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.